कॅमेरा समोर मार खायची. बाळ उचलेला आम्ही चेक करून येतो. ओ आयन सारे ते काय कणकीचं पीठ नाही तर कणिक दे आरती. आत्ता चांगलं मनगटी थांब जरा. आता आम्ही आमच्या मोठ्या मुलाला झोपायला पाठवलेलं आहे कारण त्याने खूप त्रास दिला, खूप तमाशा केला. म्हणजे इतका धिंगाणा केला आयस दादानी त्याला पाठवलं आम्ही झोपायला. तर आपल्याकडं आता त्या ध्रुवच्या दोन्ही हाताचे मोलचे काय म्हणतात साचे तयार झालेले आहेत. सो हिअर वी आर. हा जरा चांगला आहे, हा जरा नाही सॉरी हा बेटर आहे, पण ह्याच्यात त्याची मनगटीच अडकली. हो आता ती मनगटी आपण आधी हळूच बाहेर काढू, हळूच ओढून काढू. एवढी बाहेर आलेली आहे सध्या. ही आहे बाळाची मनगटी, ही फायनली बाहेर आलेली आहे. चलिए सुरू करते हे स्टेप 2. सो ही आहे सगळी स्टेप 2ची सामग्री. मी तुम्हाला परत एकदा नीट दाखवतो. शाबास. सो हे त्याच्या हाताचे तयार केलेले 2 मोल्ड. त्या मोल्डसाठी लागणारी ही पावडर, ही आहे थोडक्यात POP पावडर म्हणते. त्याच्यानंतर पाणी, ओके गार पाणी. ती POP पावडर मिक्स करून त्याचं एक लिक्विड फॉर्म तयार करायला ते ह्याच्यात तयार करून घेऊ. आणि ती हलवायसाठी मिक्स करण्यासाठी चमचा. पावडर किती घ्यायला लावली त्यांनी? 100 ग्रॅम ही घ्यायची, तर 40 ml वॉटर. आता 100 ग्रॅम कशी मोजणार आपण? तर अंदाजीच करावं लागेल आपल्याला काहीतरी कुठाने. सो हे एक साधारण भरून घेतलं आहे POPचं. अजून एक भरून घेतलेलं आहे. हे 2 साधारण घेतलं भरून. मला वाटतं तेवढं 2 ठीक होईल. हे एक माप आहे 40 mlचं, पण ग्रॅममध्ये बघायला गेलं तर प्रत्येकाची डेन्सिटी वेगळी असते. सो ह्याचा आपल्याला अंदाजच माहीत नाही की किती ग्रॅम आहे. ठीक आहे, आता घेऊयात पाणी. पाणी आपण एक ग्लासमध्ये घेऊयात. फास्ट हलवायला घेऊयात. थोडंसं जास्त पाणी झालं मला वाटतं. सो आपण काय करू, थोडीशी पावडर पण मिक्स करू याच्यात. काहीच आयडिया नाही आणि व्यवस्थित होईल का नाही, पण व्यवस्थित नाही झालं तर मी खूप मार खाणार आहे. चांगलं हे थोडंसं खराब झालं आहे, याच्या आतमध्ये मिक्स करू. ओके ठीक आहे मला वाटतं. आता हे आपण असंच सेट व्हायला ठेवून देऊ. याच्यात अजून थोडीशी पावडर मिक्स करू आणि पाणी मिक्स करू. ओके हे पण परत पातळ झालेलं मला वाटतं. सेकंडवाला मोल्ड घेऊ. सेकंडवाला ॲक्च्युली खूप छान आला असं मला का वाटतं काय माहीत. सो फ्रेंड्स, ज्याप्रमाणे तुम्ही बघत आहात आमचं नुसतं ट्रायल एरर टेस्टिंगच चालू होती त्या मोल्डची. आणि फायनली 10 वेळा ती कास्टिंग पावडर पाणी मिक्स करून शेवटी तयार करूनच घेतलं आणि देवावर भरोसा घेऊन ते त्या मोल्डिंगमध्ये टाकून दिलं. बापरे मला वाटतं पाणी जास्त झालं खूप. होपफुली तसं काही झालं नसावं कारण एवढे कुटाने केलेत. मला तर आता भीती वाटते. ओके गाईज, तर खूप कुटाने करून स्टेप 1 आणि स्टेप 2 पूर्ण झाली ध्रुवच्या दोन्ही पायांची. पण प्रॉब्लेम हा आहे की स्टेप 1 मधला त्याचा जो एक हात होता तो हात त्याचा मोल्ड व्यवस्थित नाही आलेला आहे. आणि जी स्टेप 2 होती, सो स्टेप 2मध्ये पण काय झालं की मला वाटतं की थोडंसं ते POPचं पाणी ते खूप म्हणजे त्यात पाणी जास्त झालं काय माहीत. तर ते चेक करावं लागेल एकदा. तर पण ठीक आहे, होपफुली दोन्ही स्टेप्स व्यवस्थित झालेल्या असाव्या. कारण जर नसतील झालं तर आयन्सला झोपवायसाठी आरती तर गेली आहे झोपायला आणि तिने स्टेप 2ची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. स्टेप 2 गणली तर माझी वाट लागली. होपफुली तसं काय झालेलं असू नये. तर आपण काय करू, 12 तासाच्या ऐवजी 24 तास ठेवू आणि उद्या दुपारीच डायरेक्ट बघू. कारण थोडंसं पाणी पातळ झालं आहे आणि होपफुली की व्यवस्थित झालेलं असतं सगळं. आणि आता बघू, त्याच्या पायाचं पण काढायचं होतं. भरपूर पावडर शिल्लक आहे स्टेप 1ची पण स्टेप 2ची पण. ओ रे बाळा आलो. स्टेप 1 आणि स्टेप 2च्या दोन्हीच्या पावडर्स खूप शिल्लक आहेत. तर करायचे होते ध्रुवच्या पायाचे पण ठसे. पण प्रॉब्लेम हा आहे की स्टेप 1च व्यवस्थित होती का नाही याच्यावरचा आम्हाला डाऊट आहे. तर ठीक आहे, उद्या बघू त्याचे किमान हात कसे झालेत. हात व्यवस्थित झालेले असतील तर आपण त्याच्या पायाचे पण ठसे घेऊयात. ओके चलो, बाय बाय गाईज, बाय बाय.